नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गाय गोठा अनुदानासाठी आपण कशाप्रकारे अर्ज करायचे आणि आपल्याला किती अनुदान हे मिळणार आहे. तर बघा, गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आहे 77,000 रुपये आणि अर्ज आपण कसा करायचा. मंडळी, ग्रामशासन आणि शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची, उपयुक्त, अत्यंत फायदेशीर योजना ही चालू केलेली. या योजनेचे उद्दिष्ट बघा, शेतकऱ्यांना त्याच्या पशुधनासाठी मजबूत आणि आधुनिक गोठे उभारण्यासाठी आर्थिक मदत पुरवणे आणि शेतीसोबतच पशुपालन ही शेतकऱ्यांच्या उपजीविकेची एक महत्त्वाची कडी आहे. त्याचमुळे शासनाने ही विशेष अनुदान योजना अंमलात आणली आहे. शरद पवार ग्राम समृद्धी योजनेची सुरुवात 3 फेब्रुवारी 2021 रोजी झालेली आहे. म्हणजे आज या योजनेला 5 वर्षे हे झालेले आहेत. कारण की ग्रामीण भागातील शेळीपालन, कुक्कुटपालन तसेच दुग्धव्यवसाय चालना देण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरते. आधुनिक सुविधांनी युक्त गोठे उभारता येतात. ते जनावरांच्या आरोग्यासाठी फायदे ठरते. अनुदानामुळे होणारे फायदे बघा, या योजनेतून मिळणारे अनुदान हे शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी मोठी आर्थिक मदत होते. पूर्वी ज्या कामासाठी स्वतःच्या खिशातून मोठा खर्च करावा लागत होता, ती अडचण आता दूर होते आणि आधुनिक गोठे असल्यामुळे जनावरांची निगा ही चांगल्या प्रकारे घेता येते. त्याचा थेट परिणाम दूध उत्पादन होतो आणि शिवाय गोठे स्वच्छ आणि सुरक्षित असल्यामुळे जनावरांचे आरोग्यही टिकून राहते. परिणामी शेतकऱ्यांचा मोठा फायदाही होतो. सध्या किती प्रकल्प पूर्ण झाले या ठिकाणी बघा, आत्तापर्यंत जे का 22 प्रकल्प मंजूर झाले, त्यापैकी 1007 गोठे बांधकामे पूर्ण झाली आहेत असून सुमारे 453 प्रकल्प अद्याप कार्यान्वित आहेत. रॉय योजनेचे कार्यक्रम अधिकारी चेतन हिवन यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत असून त्याचा व्यवसाय अधिक सुकर हा झालेला आहे. तर या ठिकाणी बघा, 7-12 उतारा तुम्हाला लागणार आहेत आणि 1.5 लाखाच्या आसपास ते 13पेक्षा अधिक जनावरांचे सुमारे 2.5 लाख इतके अनुदान आपल्याला उत्पन्न होते आणि त्यानंतर रकमेमुळे मजबूत आणि सुसज्ज गोठा उभारणेही शक्य होते. तर आपल्याला बघा, 7 ते 12 जनावरांसाठी आपल्याला 1.5 लाख ही भेटतात. त्यानंतर बघा, अर्ज करण्याची प्रक्रिया बघा, या योजनेत लाभ घेण्यासाठी सध्या ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती, तालुका अधिकारी किंवा जिल्हाधिकारी, पशुसंवर्धन विभाग यांच्याशी संपर्क साधते. तर शेतकरी मित्रांनो, ही योजना आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सोय ही या ठिकाणी आहे. ऑनलाईन प्रकारे कुठल्याही प्रकारे अर्ज आपण करू शकत नाही. तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सोय ही आहे. तर आपण जवळच्या ग्रामाधिकारी किंवा रोजगार सेवक तलाठी कार्य किंवा आपल्या जवळचे तहसील कार्यालय या ठिकाणी आपण संपर्क साधायचे आहे. या योजनेचा लाभ आपण घ्यायचा आहे. तर कागदपत्रे बघा, 7-12 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि जनावरांच्या मालकीचा पुरावा या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.